नमस्कार मंडळी, आज आपण भाजीपाला सुधार योजना मध्यवर्ती संशोधन केंद्र वाकवली येथे आलो आहोत. आणि आज जे आपण ज्या पिकाबद्दल माहिती घेणार ते पीक आहे तोंडली. आपण बघू शकता हे तोंडली पीक आहे. माझं नाव डॉक्टर योगेश परोळीकर, भाजीपाला विशेषज्ञ, भाजीपाला सुधार योजना वाकवली. आपल्याला माहिती आहे की कोकणामध्ये भाजीपाला पिकांची लागवड ही फार मोठ्या व्यापारी प्रमाणावरती घेतली जात नाही. कारण लोकांची जमीन जी आहे ती जमीन थोडी आहे, गुंठ्यांमध्ये जमीन आहे, सिंचनाची सुविधा कमी आहे आणि बऱ्याच वेळा आपल्या कौटुंबिक गरजा भागवण्यासाठी लोक भाजीपाला पिकांची लागवड करतात. मात्र कोकणामध्ये जी भाजीपाला पिकं घेतली जातात त्यातली काही पिकं ही फार वैशिष्ट्यपूर्ण आहेत आणि ती अनेक वर्षापासून लोक घेत आलेली आहेत. हे त्यापैकीच एक असलेलं पीक आहे जे तोंडली म्हणून ओळखलं जातं. आपल्या सगळ्यांना परिचित असलेलं पीक आहे आणि अलीकडेच्या कालावधीमध्ये या पिकाने चांगला बाजारभाव शेतकऱ्याला दिलेला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये हे पीक देखील अतिशय मान्यता पावत आहे. हे काकडीवर्गीय पीक आहे आणि बहुवर्षीय आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की याची दरवर्षी लागवड करायला लागत नाही. तुम्ही एकदा लागवड केल्यानंतर जर त्याची जोपासना व्यवस्थित केलीत तर तुम्ही त्या एका लागवडीपासून 8 ते 10 वर्षापर्यंत त्या ठिकाणी चांगलं उत्पादन घेऊ शकता. फक्त त्यामध्ये दरवर्षी काही प्रमाणामध्ये तुम्हाला त्याची छाटणी करायला लागेल आणि खत व्यवस्थापन त्यासाठी करायला लागेल. आपण या ठिकाणी बघतात ही जी लागवड आम्ही केली आहे ती सुमारे 2 महिन्यापूर्वी केलेली आहे. याची लागवड ही बियाण्यापासून केली जात नाही, तर या वेलींचे तुकडे तयार करून ते पिशवीमध्ये लावले जातात आणि त्याला मुळं आल्यानंतर, फुटवा आल्यानंतर असे जे मुळं आलेले फुटवे आहेत त्याची लागवड आपण या ठिकाणी केलेली आहे. आपण या ठिकाणी जर बघितलं तर 2 ओळींमधलं अंतर हे साधारणपणे आपण 3 मीटर ठेवलेलं आहे आणि एका ओळीतल्या 2 झाडांमधलं अंतर हे 1 मीटर ठेवलेलं आहे. ही लागवड सर्वसाधारणपणे पावसाळा संपल्यानंतर सप्टेंबर महिन्यात केलेली आहे. आपणही त्या पद्धतीने लागवड करू शकता. वर्षभरात आपण कधीही लागवड करू शकता. लागवड केल्यानंतर हे जे वेली आहेत त्याला फुटवे फुटल्यानंतर त्यांना अनेक फांद्या फुटतात आणि अशा प्रकारे वेल असल्याकारणाने त्याला आपल्याला आधार देण्याची गरज असते. आधार देऊन मंडप तयार करून साधारणपणे 6 फूट उंचीचा त्याच्यावरती आपण या वेली वाढायला द्यायचे आहेत, जेणेकरून पुढच्या 5-6 महिन्यामध्ये संपूर्ण मंडप या वेलींनी झाकला जाईल. तोंडलीची वाढ ही उन्हाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने होते. वाढीचा वेग हा थोडासा थंडीमध्ये कमी असतो. जर तापमान 15 डिग्री अंश सेल्सिअसपेक्षा कमी आलं तर काही प्रमाणामध्ये तोंडलीची वाढ थांबते. त्यामुळे थंडीमध्ये त्याचं उत्पादन देखील कमी असते. पुन्हा उष्णता वाढल्यानंतर साधारणपणे जानेवारी-फेब्रुवारीपासून तुम्हाला या पिकापासून चांगलं उत्पादन निश्चितपणे मिळू शकतं. आपण या ठिकाणी बघताय आता दापोलीमध्ये तापमान हे 10-11 डिग्री सेल्सिअस रात्रीचं तापमान आहे, तरी देखील याला चांगल्या पद्धतीने फुलं येत आहेत आणि त्यापासून उत्पादन देखील मिळत आहे. आम्ही या ठिकाणी साधारणपणे 2 ते 3 गुंठ्यावरती लागवड केलेली आहे 2 महिन्यापूर्वी आणि आत्ता आठवड्यातून 2 वेळा साधारणपणे एका वेळी 3 ते 4 किलो तोंडली आम्ही या ठिकाणी काढत आहोत. तोंडलीतला बाजारातला जो दर आहे त्यामध्ये सातत्य आहे. साधारणपणे 60 ते 80 रुपये किलो हा विक्रीचा दर आहे आणि घाऊक दर हा कुठेतरी 30-40 रुपये प्रति किलो निश्चितपणे शेतकऱ्याला मिळू शकतो आणि त्याला मागणी देखील चांगली आहे. आता याला बाकी व्यवस्थापन काय करणं गरजेचं आहे. जसं मी मगाशी म्हटलं की तुम्हाला त्यासाठी आधार देण्यासाठी खुंट्या रोवाव्या लागतील आणि मंडप तयार करायला लागेल आणि दर महिन्यामध्ये काही प्रमाणामध्ये त्याला सुफला आणि युरिया हे खत देऊन चांगलं पाणी जर त्याला दिलं तर बाकी फार मोठं व्यवस्थापन यामध्ये करण्याची आवश्यकता नाही. विविध रोग आणि किडींपैकी फक्त फळमाशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते आणि म्हणून या मंडपांमध्ये आपण गुंट्याला साधारणपणे 1 किंवा 2 हे फळमाशीचे विद्यापीठाने विकसित केलेले रक्षक ट्रॅप आपण जर लावलेत तर त्यापासून आपला फळमाशीचा चांगला बंदोबस्त करता येतो.
ज्यावेळी या पिकाची संपूर्ण वाढ होईल त्यावेळी 1 गुंठा क्षेत्रापासून आठवड्याला किमान 25 ते 30 किलो तोंडली निश्चितपणे आपण चांगल्या मशागत जर केली तर आपल्याला या ठिकाणी मिळू शकतं. अशा पद्धतीने हे एक चांगलं अर्थार्जन करणारं पीक कोकणातल्या शेतकऱ्यासाठी ठरू शकतं याची मला खात्री आहे. शेतकऱ्याने हे पीक जर विक्रीसाठी लावायचं नसेल तर परसबागेमध्ये याची लागवड करावी आणि आपल्याकडे जर 1-2 गुंठे क्षेत्र उपलब्ध असेल तर त्याची व्यापारी पद्धतीने देखील लागवड करायला हरकत नाही. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण तो लाईक करा, शेअर करा आणि विद्यापीठाच्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा. धन्यवाद.